नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे जे क्लाउड सर्व्हिसेसबद्दल आहे. आता क्लाउड हा शब्द ऐकून डोळ्यासमोर ढग किंवा पाऊस येत असेल तर थांबा. आज आपण टेक्नॉलॉजीच्या ढगांबद्दल बोलणार आहोत. कल्पना करा की आपल्याला एक नवीन ॲप बनवायचं आहे. तर त्यासाठी लागणारी जागा, साधनं, सगळं कसं उभं करायचं? स्वतःचं किचन उभं करायचं, रेडी टू कुक किट वापरायचं की थेट हॉटेलमध्ये जेवायचं? आपल्या ॲपच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर कोणता पर्याय योग्य ठरू शकतो हे आज आपण पाहूया. आणि त्यासाठी IaaS, PaaS आणि SaaS या 3 विचित्र नावांच्या संकल्पना सोप्या करून समजून घेऊया. अगदी बरोबर. आणि हे पर्याय समजून घेताना एका महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष ठेवूया, सामायिक जबाबदारी. म्हणजेच जबाबदारी वाटून घेणं. जसं आपण गाडी चालवताना ठरवतो की गिअरची मॅन्युअल गाडी चालवायची, जिथे क्लच गिअर सगळं आपण बघायचं, की ऑटोमॅटिक गाडी घ्यायची जिथे गिअरची चिंता नाही, की थेट ड्रायव्हरसोबत टॅक्सीत बसायचं जिथे रस्ता बघण्यापलीकडे आपली काहीच जबाबदारी नाही. प्रत्येक पर्यायात आपला ताबा आणि आपली जबाबदारी बदलते. क्लाउडच्या जगातही अगदी तसंच आहे. वा, टॅक्सीचा पर्याय मला नेहमीच आवडतो. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. समजा आपण ठरवलं की आपला ॲप बनवण्यासाठी सगळा कंट्रोल आपल्याला स्वतःकडे हवाय, म्हणजे अगदी पायापासून सुरुवात करायची आहे. मग आपला पहिला पर्याय कोणता असेल? तर मग आपण येतो आपल्या पहिल्या पर्यायाकडे, IaaS म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. हे म्हणजे ॲप बनवण्यासाठी एक रिकामा प्लॉट भाड्याने घेण्यासारखं आहे. क्लाउड सेवा देणारी कंपनी तुम्हाला फक्त मूळ पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर देते. तुम्हाला सर्व्हर म्हणजे जागा, नेटवर्किंग म्हणजे येण्या-जाण्याचा रस्ता आणि स्टोरेज म्हणजे माल ठेवायला गोदाम मिळतं. पण त्यावर घर कसं बांधायचं, किती खोल्या हव्यात, किचन कुठे असेल, वायरिंग कुठून जाईल, हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे. थांबा, पण मला एक प्रश्न आहे. जर IaaS मध्ये इतकं काम स्वतः करायचं असेल, तर मग थेट स्वतःचे सर्व्हर खरेदी करून ऑफिसमध्येच का नाही ठेवायचे? त्याच आणि यात नेमका फरक काय? क्लाउडवर जाऊन डोकेदुखी का विकत घ्यायची? खूपच छान प्रश्न आहे. याचं उत्तर 2 शब्दांत आहे: स्केलेबिलिटी आणि खर्च. समजा तुम्ही स्वतःचे सर्व्हर विकत घेतले. सुरुवातीला तुमच्या ॲपला 100 लोक वापरत असतील तर तुम्ही त्यानुसार सर्व्हर घ्याल. पण अचानक तुमचं ॲप व्हायरल झालं आणि एका रात्री 10 लाख लोक आले. तर सर्व्हर जागेवरच क्रॅश होईल. अगदी. आणि नवीन सर्व्हर विकत आणून लावेपर्यंत तुमची संधी निघून गेलेली असेल. IaaS मध्ये तुम्ही भाड्याने घेतलेली जागा गरजेनुसार मिनिटात वाढवू किंवा कमी करू शकता. जसा लग्नाचा हॉल आपण फक्त एका दिवसासाठी भाड्याने घेतो, की नाही, विकत नाही घेत. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे खर्च. स्वतःचे सर्व्हर म्हणजे मोठा सुरुवातीचा खर्च, AC, वीज आणि ते सांभाळायला माणसं, हा सगळा व्याप आलाच. IaaS मध्ये वापरा तेवढेच पैसे द्या, म्हणजे पे ॲज यू गो मॉडेल असतं. त्यामुळे खिशाला परवडतं. अच्छा, म्हणजे हा वापरा आणि फेका प्रकार आहे. म्हणजे गरजेनुसार जागा भाड्याने घ्यायची, काम झालं की सोडून द्यायची. यामुळेच स्टार्टअपसाठी हे फायद्याचं ठरत असेल. पण यात सगळी जबाबदारी आपली, म्हणजे नेमकं काय काय करावं लागतं? प्लॉटवर घर बांधण्यापासून ते त्याच्या देखभालीपर्यंत सगळं. म्हणजे कोणती ऑपरेटिंग सिस्टम टाकायची, विंडोज की लिनक्स, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारे अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल करणे, डेटाबेस मॅनेज करणे, नेटवर्क सुरक्षित ठेवणे, ही सगळी डोकेदुखी तुमची. प्रोव्हायडर फक्त सर्व्हर बंद पडणार नाही आणि वीज जाणार नाही एवढंच बघतो. अच्छा. याचा एक मोठा फायदा डेव्हलपर्सना होतो. पूर्वी नवीन वातावरणाची म्हणजे एन्व्हायरमेंटची निर्मिती करायला आठवडे लागायचे. आता IaaS मुळे डेव्हलपर काही मिनिटात एक संपूर्ण नवीन सर्व्हर तयार करू शकतो, त्यावर प्रयोग करू शकतो आणि आवडला नाही तर तो नष्टही करू शकतो. अरे वा. याने नवनिर्मितीचा वेग प्रचंड वाढलाय. अपयशी होण्याची किंमत कमी झाली आहे, त्यामुळे धाडसी प्रयोग करणं शक्य झाले आहे. नेटफ्लिक्ससारखी कंपनी AWS म्हणजे Amazonच्या IaaS सेवेचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करते. समजलं. म्हणजे IaaS मध्ये सगळी डोकीदुखी आपली आहे, पण त्या बदल्यात पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. पण खरंच प्रत्येक डेव्हलपरला ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्याची किंवा नेटवर्क सांभाळण्याची चिंता करायची नसते. त्यांचं मुख्य काम तर कोड लिहिणं आहे. यातून वाचण्याचा काही मार्ग आहे का? मला वाटतं इथेच आपला पुढचा मुद्दा येतो. अगदी बरोबर. इथेच येतो दुसरा पर्याय, PaaS म्हणजेच प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस.
जर IaaS म्हणजे रिकामा प्लॉट असेल, तर PaaS म्हणजे एक तयार सेमी फर्निश्ड घर भाड्याने घेण्यासारखं आहे. सेमी फर्निश्ड म्हणजे घराचं बांधकाम पूर्ण आहे. भिंतींना रंग लावलेला आहे, वीज आणि पाण्याचं कनेक्शन जोडलेलं आहे, किचन ओटा आणि बाथरूममधली फिटिंग्स पण तयार आहेत. अच्छा. म्हणजेच क्लाउड प्रोव्हायडर तुम्हाला हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप बनवण्यासाठी लागणारी काही महत्त्वाची साधनं जसे की डेव्हलपमेंट टूल्स, डेटाबेस हे सगळं आधीच तयार करून देतो. आणि आपल्याला फक्त तुम्हाला फक्त तुमचं सामान म्हणजे तुमचा कोड आणि डेटा घेऊन यायचं आणि ॲप बनवायला सुरुवात करायची. पण या तयार घराच्या मॉडेलमध्ये एक धोका नाही का? समजा घरमालकाने म्हणजे प्रोव्हायडरने घराला पिवळा रंग दिला आणि आपल्याला तो अजिबात आवडत नाही. म्हणजे त्यांनी दिलेली डेव्हलपमेंट टूल्स आपल्याला वापरायची नसतील तर आपण त्यांच्या पर्यायांमध्ये अडकून बसतो का? यालाच वेंडर लॉक इन म्हणतात ना. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. वेंडर लॉक इन हा पासमधला एक महत्त्वाचा आणि विचारात घेण्यासारखा धोका आहे. एकदा का तुम्ही एखाद्या प्रोव्हायडरच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं ॲप तयार केलं की नंतर दुसऱ्या प्रोव्हायडरकडे जाणं थोडं अवघड आणि खर्चिक होऊ शकतं. कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. पण याचा फायदा असा की तुमची डोकेदुखी खूप कमी होते. ऑपरेटिंग सिस्टमचे लायसेन्सिंग किंवा त्याचे अपडेट्स आले की रात्री जागून ते इन्स्टॉल करण्याची चिंता तुम्हाला करावी लागत नाही. म्हणजे आपलं लक्ष फक्त कामावर. बरोबर. तुम्ही फक्त तुमच्या ॲप्लिकेशनच्या विकासावर लक्ष केंद्रित करू शकता. मी एका स्टार्टअपसोबत काम करत होतो. त्यांनी खर्चात कपात करण्यासाठी IaaS निवडले. पण त्यांना हे कळलं नाही की ते सांभाळायला 2 डेव्हऑप्स इंजिनियर्स पूर्ण वेळ ठेवावे लागतील. अरे देवा. शेवटी त्यांचा खर्च पास वापरण्यापेक्षा जास्त झाला. त्यामुळे योग्य सेवा निवडणे किती महत्त्वाचे आहे हे तेव्हा कळले. वाव. म्हणजे हे एका सुसज्ज वर्कशॉप सारखं आहे जिथे सगळी अवजारं तयार आहेत, आपल्याला फक्त आपलं कौशल्य वापरून काहीतरी नवीन घडवायचंय. याचा वापर फक्त ॲप बनवण्यासाठीच होतो की अजून काही? ॲप बनवणे हा त्याचा मुख्य उपयोग आहेच. हिरोकू किंवा Azure ॲप सर्व्हिस ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. पण याचा दुसरा एक खूप मोठा उपयोग ॲनालिटिक्स किंवा बिझनेस इंटेलिजन्ससाठी होतो. ते कसं? समजा एका मोठ्या कंपनीकडे ग्राहकांचा प्रचंड डेटा आहे. तो डेटा कुठे ठेवायचा, त्याचे विश्लेषण कसे करायचे आणि त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष कसे काढायचे, यासाठी लागणारी महागडी साधने विकत घेण्याऐवजी कंपन्या पास मॉडेलमध्ये ती भाड्याने घेऊ शकतात. अच्छा. आणि मग त्यातून त्यांना ग्राहकांची आवड-निवड कळते? अगदी. आणि मग मोठे व्यावसायिक निर्णय घेता येतात, तेही कमी खर्चात. ठीक आहे. म्हणजे पास डेव्हलपर्ससाठी उत्तम आहे. पण समजा मी एक सामान्य व्यावसायिक आहे. मला ना ॲप बनवायचंय, ना डेटाचं विश्लेषण करायचंय. मला फक्त माझ्या कामासाठी एक तयार सॉफ्टवेअर हवंय, जसं की ईमेल पाठवायला किंवा माझे अकाउंट सांभाळायला. माझ्यासाठी काही पर्याय आहे का? नक्कीच. आणि तोच आपला तिसरा आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा पर्याय आहे SaaS. SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. हा प्रकार तर आपण कळत नकळत रोज वापरतो. जीमेल, गुगल ड्राईव्ह, ऑफिस 365, स्लॅक, सेल्सफोर्स ही सगळी SaaSचीच उदाहरणे आहेत. अरे. हे म्हणजे थेट एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला जाण्यासारखं आहे. तुम्ही फक्त तुमची बॅग म्हणजे तुमचा डेटा घेऊन जाता आणि तयार रूम वापरता. रूमची साफसफाई, बेडशीट बदलणे, AC चालतोय की नाही, वायफाय ही सगळी चिंता हॉटेलची. म्हणजे क्लाउड प्रोव्हायडरची. बरोबर. तुम्हाला फक्त महिन्याचं किंवा वर्षाचं भाडं म्हणजे सबस्क्रिप्शन फी भरायची असते. अरे वा. म्हणजे मी वर्षानुवर्षे ऑफिस 365 आणि जीमेल वापरतेय, पण मी एक SaaS ग्राहक आहे हे मला आज नीट कळलं. मला वाटायचं की मी फक्त एक सॉफ्टवेअर वापरतेय. पण तुम्ही म्हणताय तसं गुगल आणि मायक्रोसॉफ्ट माझ्यासाठी बॅकग्राऊंडला सर्व्हर, अपडेट, सुरक्षा सगळं सांभाळत आहेत. हे खरंच अविश्वसनीय आहे. मग यात माझी जबाबदारी काय? फक्त वायफाय पासवर्ड विचारायचा आणि हॉटेलच्या रूममधले टॉवेल घरी नेण्याचे, एवढंच? जवळपास तसंच. पण तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर यात वापरकर्त्याची जबाबदारी सर्वात कमी असते, पण ती शून्य नसते. अच्छा. ती मुख्यत्वे 3 गोष्टींपुरती मर्यादित असते. पहिली, तुम्ही त्या सिस्टममध्ये कोणता डेटा टाकता. म्हणजे जीमेलमध्ये तुम्ही कोणते ईमेल पाठवता किंवा गुगल ड्राईव्हवर कोणत्या फाईल्स ठेवता, ती तुमची मालमत्ता आणि जबाबदारी आहे. बरोबर. दुसरी, कोणती डिव्हाइसेस त्या सिस्टमला जोडता. तुम्ही तुमच्या फोनवरून लॉग इन करता की ऑफिसच्या कॉम्प्युटरवरून, हे तुम्ही ठरवता. आणि त्या डिव्हाइसची सुरक्षा तुमची जबाबदारी. आणि तिसरी, तुम्ही कोणाला ॲक्सेस देता. म्हणजे तुमचा पासवर्ड तुम्ही किती मजबूत ठेवता
किंवा तुमच्या गुगल डॉक्युमेंटचा ॲक्सेस कोणासोबत शेअर करता. समजलं. या पलीकडच्या सर्व गोष्टी प्रोव्हायडर सांभाळतो. म्हणूनच हा पर्याय सर्वात सोपा आणि लोकप्रिय आहे. तर आजच्या या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण 3 क्लाउड सेवांचे प्रकार पाहिले. जर याला जेवणाच्या उदाहरणाने समजून घ्यायचं ठरवलं तर IaaS म्हणजे तुम्ही दुकानातून फक्त पीठ, भाजीपाला, मसाले आणता आणि घरी स्वतः जेवण बनवता. तुम्हाला हवी तशी भाजी बनवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, पण सगळी मेहनत तुमची. बरोबर. PaaS म्हणजे रेडी टू कुक पॅकेट आणण्यासारखं, ज्यात सगळे पदार्थ, मसाले योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. तुम्हाला फक्त ते सूचनांनुसार शिजवायचे आहेत. म्हणजे अर्धी मेहनत वाचली, पण भाजी कशी शिजवायची यावर थोडं नियंत्रण तुमचं राहतं. आणि SaaS म्हणजे थेट स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करण्यासारखं. जेवण तयार होऊन तुमच्या दारात येतं. तुम्हाला फक्त ते खायचं आहे. सगळं तयार, काहीही करण्याची गरज नाही. तर IaaS म्हणजे इकामा प्लॉट, पूर्ण स्वातंत्र्य पण पूर्ण जबाबदारी. PaaS म्हणजे तयार घर, काही गोष्टी ठरलेल्या पण बरीच मोकळीक. आणि SaaS म्हणजे हॉटेलची रूम, सगळं तयार, फक्त वापरायचं. एकदम अचूक सारांश. या मॉड्यूलमधून आपण हेच शिकलो. 3ही सेवा प्रकार, त्यांची सामायिक जबाबदारीची वाटणी आणि त्यांचे उपयोग. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणताच प्रकार दुसऱ्यापेक्षा चांगला किंवा वाईट नाही. हो, गरजेनुसार निवडायचं. अगदी. तुमच्या गरजेनुसार योग्य तो पर्याय निवडणे महत्वाचे आहे. जसं प्रत्येकाला स्वतःची गाडी घेण्याची गरज नसते, काहींसाठी टॅक्सी किंवा सार्वजनिक वाहतूक जास्त सोयीची असते. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या मदतीने क्लाउड सर्व्हिसचे प्रकार अगदी सोपे आणि मजेशीर पद्धतीने समजून घेतले. मला आशा आहे की या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि पुढच्या वेळी कोणी IaaS, PaaS, SaaS म्हटलं की गोंधळ उडणार नाही. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण वापरकर्ता आणि प्रोव्हायडर यांच्यातील जबाबदारीच्या वाटणीबद्दल बोललो. पण जसे जसे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या सेवांमध्ये अधिक खोलवर येत आहे, तसं तसं या जबाबदारीच्या मॉडेलचे काय होईल? इंटरेस्टिंग. समजा तुम्ही वापरत असलेल्या SaaS ईमेल सेवेतील AIने तुमच्या वतीने तुमच्या बॉसला चुकीचा किंवा अपमानकारक ईमेल पाठवला, तर त्याची जबाबदारी कोणाची असेल? तुमची, कारण तुमचा अकाउंट वापरला गेला. की प्रोव्हायडरची, कारण AI त्यांनी बनवला होता? की त्या AIची? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?